पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटीचा आराखडा तयार केला होता। या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्कायवॉकसाठी 110 कोटीचा आराखडा समितीने मंजूर केला आहे। जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शन मंडप व स्कायवॉक आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला। दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीने राज्यस्तरीय मान्यता दिलेला 129 कोटीचा आराखडा विस्तारितपणे पाहून त्यातील 110 कोटीला मान्यता दिली आहे। उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असलेल्या राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल। साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीचे बैठक होऊन पंढरपूरच्या दर्शन मंडप व स्कायवॉक आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।